पुन्हा एकदा NHAIचा निष्काळजीपणा समोर आलाय। ते कसं तर मस्ताननाका उड्डाणपुलावर एक अवजड वाहन काल 12 मे रोजी रात्री 9 वाजेपासून धोकादायक स्थितीत बंद पडले होते। मात्र रात्री 9 वाजेपासून उड्डाणपुलावर उभा असलेला तो कंटेनर आज सकाळी 13 मे रोजी हटविण्यात आला आहे। मात्र रात्री जर या कंटेनरला धडकून एखादा अपघात झाला असता आणि त्या अपघातात एकाचा बळी गेला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल मृत्युंजय दूतांनी उपस्थित केलाय। एखादी दुर्घटना घडल्यास NHAIला आणि शासन प्रशासनाला जाग येते का असा प्रश्न देखील मृत्युंजय दूत यांनी उपस्थित केलाय। मस्ताननाका उड्डाणपुलावर एक कंटेनर रात्री 9 वाजेपासून धोकादायक स्थितीत बंद पडले होते। मात्र अशा बंद अवस्थेत असलेल्या वाहनामुळे अनेक अपघात याच भागात घडले आहे। कमीत कमी त्याचा बोध घेऊन तरी पेट्रोलिंग दरम्यान ते तातडीने हटवण्याची जबाबदारी NHAIची असताना ते आज सकाळी हटवण्यात आले आहे। मात्र या अगोदर म्हणजेच हे कंटेनर हटवण्याच्या अगोदर आज सकाळी 6 वाजेच्या दरम्यान मृत्युंजय दूत व रुग्णवाहिका चालक अकील सय्यद यांनी 1033 या राष्ट्रीय महामार्ग हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून याबाबतची माहिती दिली। तेव्हा NHAIच्या कर्मचाऱ्यांनी येथे येऊन फक्त एक पट्टी मारली आणि ते निघून गेले। त्यामुळे इथेच त्यांचा हलगर्जीपणा, त्यांचा निष्काळजीपणा दिसून आला। नादुरुस्त कंटेनर हा काल रात्री 9 वाजेपासून बंद अवस्थेत उड्डाणपुलावर उभा होता। तेव्हाच गस्त पथकाने सुरक्षा उपाय म्हणून सेफ्टी कोन, हजार्ड मार्क म्हणजेच धोक्याचे चिन्ह, रिफ्लेक्टर इत्यादी लावणं बंधनकारक होते। मात्र सुरक्षेच्या दृष्टीने तसे काही न करता, जबाबदारी न बाळगता एक फॉर्मॅलिटी म्हणून फक्त थूकपट्टी लावून ते गेले। तर या अगोदर मस्ताननाका येथील पुलावरून उड्डाणपुलावरून ऑइलने भरलेला टँकर अनियंत्रित होऊन पुलावरून खाली कोसळला होता आणि त्या अपघातात चालक मरण पावला होता। मात्र या दुर्घटनेची गंभीर दखल प्राधिकरण अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसत नाहीये। तर NHAIच्या निष्काळजीपणाचं अजून एक गंभीर उदाहरण म्हणजे या अगोदर ढेकाडे जवळील वाघोबा घाटात रात्री एक अज्ञात वाहन बंद पडले होते आणि त्यावेळी त्याला पाठीमागून एक टेम्पो येऊन धडकला। मात्र ते पुढील वाहन काही वेळाने दुरुस्त झाल्याने चालक आपल्या वाहनासोबत निघून गेला। मात्र हा दुर्घटनाग्रस्त टेम्पो तसाच रोडवर धोकादायक स्थितीत उभा होता आणि सूचना, सुरक्षा, सेफ्टी रेडियम हे उपाय न केल्यामुळे परत एक वाहन या टेम्पोला धडक मारून पसार झाला। त्यामुळे या धडकेत टेम्पोतील चालक गंभीर जखमी झाला होता। त्यांना मृत्युंजय दूत अकील सय्यद यांनी खासगी रुग्णवाहिकेने मनोर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते। तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर अशा प्रकारच्या अनेक घटना आज अनेक वर्षापासून वारंवार घडतच आहेत। तर याची दखल घेत खासदार राजेंद्र गावित यांनी महामार्गावर सुरक्षा यंत्रणा वाढवा असे आदेश दिले होते आणि त्यानुसार टोल नाक्यांवर क्रेन पेट्रोलिंग यांच्यात वाढ करण्यात आली। मात्र त्यांनी सुचवलेल्या अधिकच्या सेवा सुविधांचा गैरफायदा कोण घेत आहे असा प्रश्न मृत्युंजय दूतांनी उपस्थित केला आहे। कारण त्यांनी ज्या सुद्धा अधिकच्या सुविधा सुचवल्या होत्या त्या सुस्त दिसून येत आहे। त्यामुळे मृत्युंजय दूतांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे। एकंदरीत अपना काम बनता भाड में जाए जनता अशा ब्रीद वाक्यातून त्यांनी NHAIच्या निष्काळजीपणावर नाराजगी व्यक्त केली आहे। मात्र याकडे पालघर जिल्ह्यातील खासदार आमदारांचे दुर्लक्षच होताना दिसत आहे। मात्र अशा निर्लज्ज, कामचुकार आणि लोकांच्या मरणाला कारणीभूत ठरणाऱ्या ठेकेदार CEO अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल होतील का असा प्रश्न मृत्युंजय दूत यांनी उपस्थित केला आहे।